समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। हौसेला मोल नसते याची प्रचिती नेहमीच पलूस तालुक्यातील भिलवडी गावामध्ये बेंदूर सणानिमित्त येत असते। शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी भिलवडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक काढून बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला। बेंदूर व भिलवडी गाव यांचे दशकानुदशके एक अनोखे नाते आहे। कृष्णा नदी काठावर वसलेल्या कृषीप्रधान भिलवडी गावामध्ये सुमारे 75 वर्षांपूर्वीपासून बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा केला जातो। भिलवडी गावातील बेंदूर हा सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। येथे निघणाऱ्या बैलांच्या सवाद्य मिरवणुका बेंदूर सणापासून कित्येक दिवस सुरू असतात। हे पाहण्यासाठी जिल्हाभरातून बैलप्रेमी व शेतकरी मोठ्या संख्येने भिलवडी गावामध्ये येत असतात। रंगीबेरंगी रंगाने रंगवलेली शिंगे, अंगावरती घातलेले झूल, शेंब्या, धारकी, नवीन कासरे घालून बैलांना सजवले जाते। महिला बैलांची आरती ओवाळून पूजा करतात। मिरवणुकीमध्ये कोणाची बैलजोडी कोणत्या नंबरवर राहणार यासाठी सवाल बोलणी होते व जो ज्या पद्धतीने बोली लावत असे त्याचा त्याप्रमाणे क्रम ठरत असतो। त्यानंतर क्रमानुसार बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते। परंतु गेल्या काही वर्षांपासून शेकडो बैलजोड्या असणाऱ्या भिलवडी गावामध्ये गेल्या काही वर्षांपासून बैलांची संख्या कमी झाल्याने या बेंदूर उत्सवाला घरघर लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। परंतु 75 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवत भिलवडी येथील शेतकरी व बैलप्रेमींनी शनिवारी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला व बेंदूर उत्सवाची परंपरा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला। भिलवडी गावातून सजवलेल्या बैलजोड्यांची पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर सवाद्य मिरवणूक काढली। यावेळी बैलप्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला होता। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।